मुसळधार पावसामुळे नाशिक त्र्यंबकेश्वर रोड वाहतुकीसाठी बंद. त्र्यंबकेश्वर रोडवरील पिंपळगाव बहुला गावातील शेतांमध्ये शिरलं पाणी. नाशकात पावसाचा जोर वाढला. अतिउत्साही नागरिकांचा नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवरून जीवघेणा प्रवास. वसईमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही पावसामुळे रस्त्यांना तळ्याचं स्वरूप. अनेकांच्या घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे स्थानिकांचं मोठं नुकसान. आंबेगाव तालुक्यातील माळीण फाट्याजवळ दरड कोसळली. 2 घरांवरती दरड कोसळल्यामुळे मोठा धोका. सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही. दरड कोसळल्यामुळे आहुपेकडे जाणारी वाहतूक ठप्प. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत फोनवरून चर्चा. राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहांनी घेतली माहिती. केंद्राकडून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन. विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी घेतली शरद पवारांची भेट. सिल्व्हर ओकवरती अहिर यांनी घेतली शरद पवारांची सदिच्छा भेट. रिजन या संदर्भात ही चर्चा या ठिकाणी उपस्थित केली आणि जसा मुंबईमध्ये तुफानी पाऊस झाला तशीच पावसासारखी ही चर्चा देखील अशी अतिशय तुफानी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बरसताना आपल्याला पाहायला मिळाली. खरं म्हणजे आपण जर बघितलं तर या चर्चेच्या निमित्ताने पावसाचे विषय देखील आले आणि मुंबईमध्ये दरवर्षी मॉन्सूनमध्ये अनेक आपत्तींना मुंबईकरांना सामोरं जावं लागतं. साधारणपणे आपण जर 6 जुलैपर्यंतची आकडेवारी बघितली तर या जुलै महिन्यामध्ये कुलाबा इथे 734 मिलीमीटर आणि सांताक्रूज इथे 856 मिलीमीटर इतका पाऊस पडतो. पण यावेळी 6 दिवसात म्हणजे कंप्लीट पूर्ण जुलै महिन्यातली जी ॲव्हरेज आहे मात्र 6 दिवसामध्ये कुलाब्यामध्ये 882 मिलीमीटर आणि सांताक्रूजला 988 मिलीमीटर पाऊस झाला. म्हणजे संपूर्ण जुलै महिन्याच्या 111% आणि 102% पाऊस हा या ठिकाणी झालेला आहे. आणि केवळ 4 दिवसात झालेला पावसाचा विचार केला तर तो जवळपास 90% पाऊस हा 4 दिवसांमध्ये या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे मुंबईत एकूण पावसाळ्यात जेवढा पाऊस पडतो सगळा मिळून 2318 मिलीमीटर त्याच्या 42% पाऊस हा एकट्या 6 दिवसांमध्ये या ठिकाणी मुंबईमध्ये पडलेला आपण बघितला. आणि सहज तुलना करायची झाली तर हा दिल्लीच्या संपूर्ण पावसाळ्यापेक्षा 117%, पुण्याच्या 113% आहे, बंगळुरूच्या पूर्ण सीझनमध्ये जो पाऊस पडतो त्याच्या 96% आहे. इतका पाऊस 6 दिवसांमध्ये या मुंबईमध्ये पडलेला आपण बघितला. एकीकडे मुसळधार पाऊस होता, दुसरीकडे 50 ते 75 किलोमीटर प्रति तास या वेगानं वाहणारे वारे होते आणि 4 मीटरपेक्षा अधिक उंचीची भरती. अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी एकत्रित आलेल्या आपण बघितल्या आणि यामुळे मोठ्या प्रमाणात झाडं देखील त्या ठिकाणी उन्मळून पडली. खरं तर मुंबईमध्ये हे अशा पद्धतीनं कुठलाही मृत्यू होणं हे चुकीचंच आहे. त्या संदर्भात निश्चितपणे प्रशासनाने अधिक संवेदनशील होण्याची आवश्यकता आहे. पण आपण जर बघितलं तर साधारणपणे मुंबईमध्ये दुर्दैवाने दरवर्षी 5 मृत्यू ही झाडं पडल्याने होतात. दरड कोसळून जवळपास सरासरी 3 मृत्यू होतात. इमारती कोसळून सरासरी 13 मृत्यू होतात. मॅलहोनमध्ये पडून जवळपास या ठिकाणी 7 मृत्यू आतापर्यंत
मागच्या काळामध्ये झालेले आहेत. त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर या काही गोष्टी अशा आहेत की वारंवार या गोष्टींमुळे मुंबईमध्ये अशा पद्धतीचे अपघात होत असतात. आणि म्हणून या संदर्भात मुंबई महानगरपालिकेला आपण निर्देश दिलेले आहेत की विशेषतः झाडांच्या संदर्भात जी जुनी झाडं आहेत, या जुन्या झाडांचं त्या ठिकाणी जी स्ट्रेंथ आहे, आता आर्बोरिकल्चरने ती आपल्याला जी स्ट्रेंथ आहे ती असेस करता येते. त्यामुळे त्याचं एक पूर्ण काम हातामध्ये घ्यावं. ही जी जुनी झाडं आहेत त्यातली ज्यांची मुळं ही आता स्ट्रॉंग राहिलेली नाहीत, त्यांची मुळं कशी आपल्याला रिजनरेट करता येतील हा प्रयत्न केला पाहिजे. आणि ती जर करता येणार नसतील तर त्या संदर्भात विविध पद्धतीचा उपयोग करून ती जी झाडं आहेत ती झाडं त्या ठिकाणी काढली पाहिजेत अशा पद्धतीनं सांगण्यात आलेलं आहे. यावर्षी देखील आपण बघितलं, दरवर्षी मोठ्या प्रमाणात इमारती पडताना आपल्याला पाहायला मिळतात. यावर्षी एक इमारत पडली, परंतु ती रिकामी केली होती आणि ती ज्या ठिकाणी पडली तिथल्या आजूबाजूच्या झोपड्या रिकाम्या केल्या होत्या. दुर्दैवाने ज्या एका घरावरती पडली तिथल्याच लोकांनी सोडायला नकार दिला होता आणि नेमकी त्यांच्यावरती पडल्यामुळे दुर्दैवी मृत्यू हा आपण या ठिकाणी पाहिला. खरं म्हणजे या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये देखील जी काही पावसाची स्थिती आहे ती एका वेगळ्या निवेदनाद्वारे मी करणार आहे. तर मी आता त्याच्या संदर्भात मी इथे आपल्याला सांगत नाही. पूर नियंत्रणाकरता एकूण मुंबईमध्ये 547 पाईप जे आहेत, पंप्स 547 पंप जे आहेत हे कार्यरत आहेत. याच्या व्यतिरिक्त MMRDA, रेल्वे आणि इतर यंत्रणांचे सगळे पंप जर आपण विचार केला तर 990 पंप आहेत. 6 मोठे पंपिंग स्टेशन आणि 10 मिनी पंपिंग स्टेशन हे या ठिकाणी कार्यरत आहेत. यावर्षी पावसाळ्यापूर्वी जी काही नालेसफाई झाली त्याचा जो रेशिओ आहे तो पावसाळ्यापूर्वी 80%, पावसाळा सुरू असताना 10% आणि पावसाळा संपल्यावर 10% अशा पद्धतीने ती आपण करतो. मोठ्या प्रमाणात हा गाळ काढण्यात आला आणि साधारणपणे जे काही एस्टिमेट केलं होतं त्यापेक्षा 112% गाळ काढला आणि मिठी नदीतूनही 83% गाळ काढण्यात आला. नाले सफाईमध्ये पूर्वी सातत्याने दरवर्षी घोटाळे व्हायचे. आपल्याला कल्पना आहे की मागे ज्यावेळेस घोटाळा निघाला तर नाले सफाईमध्ये निघालेला गाळ हा ज्या वाहनातनं नेला त्या वाहनांच्या नंबर प्लेट तपासल्यानंतर काही स्कूटर निघाल्या, काही ऑटो रिक्षा निघाले, काही तर चांगल्या पद्धतीच्या कार निघाल्या. आणि म्हणून आता नव्याने मागील वर्षापासनं AIचा उपयोग करून फ्रॉड डिटेक्शनची व्यवस्था उभी केली आहे. त्याचा परिणाम असा झाला की यावेळेस 2025 साली क्लेम्स देताना जवळपास 12.5 कोटी रुपयाचा दंड हा कंत्राटदारांना झाला. 26 मध्ये 9.25 कोटीचा दंड हा कंत्राटदारांना झाला. आणि आता अशा पद्धतीनं यामध्ये खोटे दावे करणं, खोटी माहिती देणं आणि बिलं काढणं हा प्रकार जवळपास या ठिकाणी बंद करण्यात आला आहे.